नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे लीला ही लग्नासाठी तयार झालेली आहे. हा सगळा डाव किशोर आणि त्याचबरोबर विक्रांत यांनी आखलेला आहे आणि बिचाऱ्या लीलाला आणि एजंटना याची कल्पनाही नाही. आपल्या बहिणीच्या म्हणजेच रेवाच्या जीवासाठी लीलाने एजंटसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती लग्नासाठी तयार झालेली आहे. तर इकडे जहागीरदारांच्या सुना ह्या लीलाला घेऊन येत आहेत. लीला छान तयार झालेली असते, पण तिच्या डोळ्यातून पाणी मात्र थांबत नसतं. तिला आता डोलीमधून लग्नासाठी आणलं जात असतं. त्याचबरोबर जहागीरदारांच्या सर्व सुना सर्व तिथं आलेली असतात. आता जहागीरदारांची जी सून आहे ती आता आलेली आहे, म्हणजेच एजंटची बायको ही सर्वांच्या समोर येत आहे. त्यामुळं सर्वजण खूप खुश झालेले आहेत. सगळ्यांना खूप आनंद होत आहे. जे काय आहे ते सर्व मनाप्रमाणे होत आहे. या गोष्टीचा आनंदही सगळ्यांना आहे. परंतु इकडे आता लीला जे काय करत आहे याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आणि लीलाचं जे काय चालू आहे त्याबद्दल माहिती नसतं. परंतु आपल्याला हे पाहायला मिळतं की लीला आता स्टेजवर येत आहे आणि लीला तिथं आलेली आहे. त्याचवेळी तिथं लग्न लागत आहे. दोघंजण सप्तपदी चालत आहेत. पण आता जहागीरदारांची जी सून आहे तिच्या डोक्यावरचा पदर काढायचा नाही, तिचा चेहरा कोणीही पाहायचा नाही. जेव्हा कधी हे होणार आहे की तिचा सुनमुख दाखवण्याचा कार्यक्रम असेल तेव्हाच तिचा चेहरा हा सर्वांना पाहायला मिळणार आहे, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि जर हे केलं नाही तर जहागीरदारांच्या घरावरती खूप मोठं संकट येईल असं वाटत असतं. त्यामुळं आता कोणीही तिचा चेहरा पाहिलेला नाही, तर तिच्या डोक्यावरती पल्लू आहे आणि तसंच लग्न लावलं जातं. लीला एजंटसोबत सप्तपदी चालते. दोघंजण एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाळा घालतात, पण माहिती नसतं आणि लीलाच्या डोळ्यातून मात्र पाणी येत असतं. तिला वाईट वाटत असतं की हे काय केलं आहे आपल्यामुळं आपण कोणाची तरी फसवणूक करतोय. पण माझ्या लीलाचा जीव मला महत्त्वाचा आहे. त्यासाठी मला एजंटसोबत लग्न करावं लागलं तरी चालेल, परंतु मी हे माझ्या रेवूचा जीव वाचवणारच आहे, असं लीला बोलत असते. इकडे विक्रांत आणि किशोर यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की आता या दोघांचं लग्न लागलेलं आहे म्हणजे हे उद्ध्वस्त होणार आहेत, असं त्यांचं म्हणणं असतं. पण त्यांना कुठं माहिती आहे की लीला किती समजूतदार आहे. तर आता लीला एजंटसोबत कसा संसार करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.